नमस्कार मित्रांनो, मातांनो आणि भगिनींनो, मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शासन निर्णय या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रभर माझी लाडकी बहीण ही योजना चांगलीच लोकप्रिय होताना आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, सुरुवातीला जेव्हा ही योजना जाहीर झाली आणि या योजनेसाठी सर्व अटी शर्ती आणि पात्रता यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात तारांबळ मित्रांनो उडाली। कागदपत्रांच्या जमावासाठी महिलांनी तहसील कार्यालयात, पटवारी कार्यालयात व इतरही सरकारी कार्यालयात मोठ्या रांगा लावल्या होत्या। मात्र त्यामध्ये राज्य सरकारने काही नियम पुन्हा मित्रांनो बदलले, अटी शर्ती ह्या शिथिल केल्या। मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी माहिती दिली की आम्ही सर्व अटी शर्ती ह्या आता ठेवल्या नाहीयेत। आता यातल्या ज्या दोन प्रमुख अटी शर्ती होत्या मित्रांनो, ती म्हणजे अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला। याला मोठ्या प्रमाणात पर्याय आम्ही दिले आहेत आणि या सर्व पर्यायापैकी जर एकही तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। त्यामध्ये आता अधिवास प्रमाणपत्राऐवजी ज्या महिलेचे त्यांच्या राशन कार्डमध्ये 15 वर्ष जुने जर नाव असेल तर मित्रांनो त्यांना वेगळा रहिवासी दाखला देण्याची गरज नाही। जर रेशन कार्डमध्ये 15 वर्ष जुनं नाव नसेल मित्रांनो तर त्यांचं जे ओळखपत्र आहे, मतदान कार्ड आहे, याच्यावरही त्यांचं रहिवासी दाखल्याचं काम हे चालून जाईल। त्यानंतर मित्रांनो जो उत्पन्नाचा दाखला आहे, उत्पन्नाच्या दाखल्यात मोठी सूट सरकारने ती म्हणजे ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड आहे किंवा केसरी आहे त्यांना मित्रांनो वेगळा उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची गरज नाही, असे मित्रांनो माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमात बोलताना सांगत होते। किंवा मित्रांनो ज्या व्यक्तींकडे उत्पन्न रेशन कार्डही नाही आणि ओळखपत्रही नाही आणि रहिवासी दाखलाही नाही त्यांना मित्रांनो स्वतःचं सेल्फ सर्टिफिकेट हे जरी मित्रांनो त्यांनी जर सादर केलं तरी त्यांचं काम हे चालून जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते। म्हणून आता कुठल्याच ऑफिस बाहेर मोठ्याच्या मोठ्या रांगा लावायच्या गरज नाही। तुम्ही अर्ज ऑफलाईन करू शकता, ऑनलाईन करू शकता किंवा शासनाने एक ॲप लॉन्च केलाय नारी शक्ती दूत म्हणून, याच्यातही तुम्ही ऑनलाईन प्रकारे तुमचा अर्ज हा सादर करू शकता। त्यासोबतच काही महत्त्वाच्या सूचना ह्या देखील माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची माहिती भरत असताना तुमचा खाते क्रमांक, तुमच्या पासबुकचा तुमचा अकाउंट नंबर हा तुम्ही योग्य प्रकारे भरा, कारण तुम्ही जर अकाउंट नंबर चुकला तर तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकायला किंवा यायला अडचण ही निर्माण होऊ शकते। फक्त तुम्ही तुमचा खाते क्रमांक हा भरताना नीट टाका, एवढे मित्रांनो त्यांनी काही हे अशी माहिती मित्रांनो त्यांनी सांगितली। म्हणून आता लाडकी बहीण ह्या अर्ज भरताना आता महिलांचं जे टेन्शन आहे हे आता मित्रांनो फार कमी झालेलं आहे। तर कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।